हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते मुगाचे अप्पे. तर त्यासाठी 1 कप मूग घेतले. आता ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुवायचे. त्यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आणि ते 7 ते 8 तास भिजत ठेवायचे. 8 तासानंतर ते सॉफ्ट होतात. तर एक ग्राइंडिंग जार घ्यायचं, त्याच्यामध्ये हे मूग घालायचे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी, एक सलांटा 1 टेबलस्पून पाणी घालायचं आणि हे मस्त ग्राइंड करायचं आहे. स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे असेल तर परत 1 टेबलस्पून पाणी घालायचं आणि छान वाटून घ्यायचं. आता हे छान स्मूथ झाले. आता एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून रवा घालायचा आणि छोटा स्मॉल साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा. गाजर घेतले ग्रेटेड 2 टेबलस्पून आणि कोथिंबीर 2 टेबलस्पून बारीक चिरून घेतली. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स केले. त्याच्यामध्ये एक सलांटा 1 टेबलस्पून एवढं पाणी घालायचं. परत मीठ घालायचं आहे, आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पॅटर्न रेडी आहे. हे फार पातळ नको आहे. आता ह्याला झाकून ठेवायचं 15 मिनिटं. तर 15 मिनिटानंतर बघूया, आपलं बॅटर रेडी आहे. तर आपण अप्पे बनवायला घेऊया. त्यासाठी अप्पेचा मोल्ड गरम करायचा लो हीटवर. आता तेल घालायचं आहे प्रत्येक सेक्शनमध्ये. अप्पेचं बॅटर घालायचं आहे प्रत्येक सेक्शनमध्ये. आता ह्याला आपण कव्हर करूया आणि 7 ते 8 मिनिटं शिजू द्यावं. गॅसची फ्लेम लोच आहे. ते 8 मिनिटं झालेली आहेत. चेक करायचं आणि टर्न करायचा. त्याचा कलर हा थोडासा गोल्डन ब्राऊन होतो. आता परत 3 ते 4 मिनिटं शिजायला ठेवायचे. बाजूने त्याला आपण थोडंसं तेलही सोडूया. ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता चेक करायचं आणि हे अप्पे काढून घ्यायचे आणि असेच राहिलेल्या बॅटरचे अप्पे तयार करा. तर आपले हे सुपर डिलिशियस अप्पे रेडी आहेत. तुम्ही ह्यांना हिरवी चटणी किंवा टॅमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. एन्जॉय.